नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स अदर वर्ल्डच्या नवीन व्लॉगमध्ये। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, पुण्यात अशी अनेक मंदिरे आहेत जी खूप जुनी आहेत, पण त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। ही अशी जुनी मंदिरच आपली संस्कृती जपण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात। ही जुनी मंदिरं त्यांचं दगडी बांधकाम, त्यात कोरलेली बारीक आणि सुबक नक्षीकाम यामुळे खूपच सुंदर दिसतात। बाणेर येथील सोमेश्वर मंदिर देखील असंच काहीसं आहे। तब्बल 900 वर्षांहूनही हे जुनं असल्याचं मानलं जातं। शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता 17व्या शतकात लाल महालातील पुण्यातील वास्तव्यादरम्यान या मंदिराला भेट देत असत, अशी आख्यायिका आहे। मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे असे म्हटले जाते। हे मंदिर राम नदीच्या काठी वसलेले आहे। पाषाण येथील सोमेश्वरवाडीत हे मंदिर स्थित असून काळ्या पाषाणात हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे। श्रावण महिन्यात या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। या मंदिराचा शिवरायांपासून पेशव्यांच्या इतिहासापर्यंत उल्लेख आहे। पेशवाईच्या काळात या मंदिरामध्ये सोन्याचा खजिना सापडला होता। पेशव्यांनी देखील या सोन्याचा उपयोग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केला। पेशव्यांकडून बांधण्यात आलेल्या ओंकारेश्वर मंदिर आणि सोमेश्वर मंदिर यात साम्य दिसून येते। मंदिर परिसर विशाल असून त्यात गणपती, हनुमान आणि भैरवनाथाची लहान देवळे आहेत। येथे काही स्मरणशिळा देखील आहेत। मोडी लिपीतील जुनी पत्रे, चित्रे आणि छायाचित्रे असलेली गॅलरी देखील या भिंतींच्या एका कोपऱ्यात बांधण्यात आलेली आहे। हे मंदिर 3.5 एकर जागेत पसरलेले असून त्याला 3 प्रवेशद्वार आहेत। मुख्य प्रवेशद्वार सोमेश्वरवाडीपासून आहे। दुसरं प्रवेशद्वार राम नदीकडे उघडणारे आणि एक मंदिराच्या पश्चिमेला आहे। मंदिराला गडकोटप्रमाणे तटबंदी आहे। मुख्य दगडी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मंदिराचा प्रसन्न करणारा भव्य परिसर दिसून येतो। प्रवेश केल्यानंतर समोर सुंदर अशी दीपमाळ दिसते। त्याची उंची तब्बल 40 फूट आहे। सोमेश्वर मंदिराच्या मागे कुंड देखील बांधण्यात आलेले आहे। या दगडी कुंडाला सुंदर अशी दगडी पायऱ्या आहेत। दगडी बांधकाम असलेल्या सोमेश्वर मंदिरावर सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे। मंदिराचा गाभारा देखील दगडी आहे। गर्भगृहाच्या वरच्या घुमटावर सुंदर नक्षीकाम आहे। मंदिराच्या उत्तरेस हवनकुंड आहे। मंदिराच्या आतमध्ये नीरव शांतता व कमालीचा गारवा आहे। गाभाऱ्यामध्ये स्वयंभू असे शिवलिंग आहे। शिवलिंगासमोर दगडी नंदी आहे। या मंदिरात मंदिराचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय आहे। तसेच मंदिर परिसरात 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवून आणणाऱ्या प्रतिकृती देखील तयार करण्यात आलेल्या आहेत। अनेक पुरातन मंदिरांपैकी एक असलेले हे पाषाणमधील सोमेश्वरवाडीचे सोमेश्वर मंदिर आपले वेगळेपण जपून आहे। तुम्हीही या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये।